सध्या जगभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. भारताच्या अनेक भागामध्ये देखील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. अशी परिस्थिती संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्याने सर्वांची झोप उडवली आहे. येत्या 5 वर्षात पृथ्वीचे तापमान विक्रमी उंचीवर पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही मानवासाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2026 ते 2030 या कालावधीत एखाद्या वर्ष सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा वर चढून 2024च्या उष्णतेचे विक्रम मोडीत काढेल असे अहवालात सांगण्यात आला आहे. अहवालाचे लेखक लिओन हर्मॅन्समन यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026च्या अल निनो या नैसर्गिक हवामान घटना येण्याची दाट शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वी सातत्याने आणि वेगाने अधिक उष्ण होत चालली आहे. आर्क्टिक प्रदेशाचे तापमान प्रचंड वाढले असून त्यामुळे जागतिक हवामान संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. यामुळे 2015च्या पॅरिस करारही धोक्यात आला आहे. या कराराअंतर्गत औद्योगिक पूर्व काळाच्या म्हणजेच इसवी सन 1850 ते 1900च्या तुलनेने तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र सध्या तापमानाने जास्त मर्यादा ओलांडली असून 91% पारा गाठण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 2026 ते 2030 दरम्यान जागतिक सरासरी तापमान 1.3 ते 1.9 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. यामागचे मुख्य कारण म्हणजे कोळसा आणि तेलाच्या अमर्याद वापरातून मानवाद्वारे उत्सर्जित होणारे वायू आहे. यामुळे हवामानात गंभीर बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी वर्तवले आहे. रिपोर्टनुसार 2015 नंतर आतापर्यंत 11 वर्षे सर्वाधिक उष्ण होते. आज भारतासह युरोपही उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. तसेच आर्क्टिक भागातही बर्फ वेगाने वितळत असल्याने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. ही बाब मानवी जगासाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक अत्यंत मनापासून आणि महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. या ऋतूत लोकांनी सावध, दक्ष आणि एकमेकाबद्दल संवेदनशील राहावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी अशी आग्रहाची विनंती पंतप्रधानांनी केली आहे. प्रत्येकाने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे राखले पाहिजे. घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली अवश्य बाळगली पाहिजे आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विनाकारण बाहेर जाणे पूर्णपणे टाळले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.